नमस्कार मंडळी. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की व्यवसाय सुरू करायला आणि वाढवायला पैसे ही सर्वात मोठी गरज असते. पण अनेक वेळा तरुणांकडे चांगली कल्पना असते, व्यवसाय सुरू करायची तयारी असते, पण भांडवल नसल्यामुळे त्यांना मागे हटावे लागते. या समस्येवर उपाय म्हणून भारत सरकारने 2015 साली प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना सुरू केली आणि आज आपण या व्हिडिओद्वारे योजनेची सर्व माहिती पाहणार आहोत. मुद्रा लोन म्हणजे काय, कोण पात्र आहे, लोनचे प्रकार कोणते, कागदपत्रे कोणती लागतात, अर्ज प्रक्रिया कशी आहे, फायदे आणि अडचणी काय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोन मिळेपर्यंतचा प्रवास कसा असतो. चला तर मग सुरुवात करूया. या लोन योजनेचा उद्देश काय? भारतातील लघु उद्योग वाढीसाठी आर्थिक मदत करणे, बेरोजगारी कमी करणे आणि सेल्फ एम्प्लॉयमेंट वाढवणे, महिला, युवक, शेतकरी, कारागीर यांना व्यवसायात पुढे आणणे, ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील छोट्या उद्योगांना आर्थिक पाठबळ देणे. फंड द अनफंड हे या योजनेचे मुख्य ब्रीदवाक्य आहे. गावातील एखाद्या तरुणाला डेअरी सुरू करायची असेल पण त्याच्याकडे गाई, म्हशी खरेदी करण्यासाठी भांडवल नाही, अशा वेळी तो मुद्रा लोन घेऊन व्यवसाय सुरू करू शकतो. सरकारने 3 टप्प्यांमध्ये हे लोन विभागले आहे. त्यातील पहिला टप्पा म्हणजे शिशु लोन, ज्यात 50,000पर्यंत मर्यादा आहे. हा टप्पा कोणासाठी? तर नवीन व्यवसाय सुरू करणारे तरुण, छोटे दुकानदार, रिक्षा, टॅक्सी घेऊ इच्छिणारे लोक. म्हणजेच जर किराणा दुकान सुरू करायचे असेल तर शिशु लोन पुरेसे राहील. दुसरा टप्पा किशोर लोन, 50,000 ते 5 लाखांपर्यंतची मर्यादा आहे. हा टप्पा व्यवसाय वाढवू इच्छिणारे, आधीपासून व्यवसाय असलेले लोकांसाठी आहे. लहान कारखान्यात मशिनरी वाढवणे, रेस्टॉरंट मोठं करणे यांच्यासाठी हा टप्पा महत्त्वाचा ठरतो. तिसरा टप्पा तरुण लोन, या टप्प्यात 5 लाख ते 10 लाखांपर्यंतची मर्यादा दिली जाते. हा टप्पा मोठ्या प्रमाणावर व्यवसाय वाढवू इच्छिणाऱ्यांसाठी आहे. म्हणजेच छोट्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटला मोठं करणे, ट्रान्सपरंट कंपनी सुरू करणे. या योजनेची पात्रता काय? तर अर्जदार भारतीय नागरिक असावा, वय किमान 18 वर्षे आणि कमाल 65 वर्षे. अर्जदार बँकेचा थकबाकीदार नसावा. व्यवसायाशी संबंधित मूलभूत योजना असावी. विद्यार्थी, महिला, शेतकरी, बेरोजगार तरुण सर्व अर्ज करू शकतात. महिला उद्योजकांसाठी वेगवेगळ्या बँका व्याजदरात सूट देतात. या योजनाकरिता लागणारी कागदपत्रे कोणती? तर ओळखपत्र म्हणजेच आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, निवासाचा पुरावा म्हणजेच वीज बिल, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसेन्स, शिक्षण प्रमाणपत्र, व्यवसाय योजना, कोणता व्यवसाय सुरू करणार, त्यात किती गुंतवणूक लागेल, किती नफा अपेक्षित इत्यादी, बँक पासबुक व खाते तपशील, पासपोर्ट साईज फोटो, आधीपासून व्यवसाय असेल तर त्याची कागदपत्रे. व्यवसाय योजना जितकी स्पष्ट तितकं लोन मिळण्याची शक्यता जास्त असते. या योजनेचा अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करता येतो. ऑफलाईन पद्धतीत जवळच्या राष्ट्रीयकृत बँकेत, खाजगी बँकेत किंवा ग्रामीण बँकेत जा. मुद्रा लोन अर्ज फॉर्म घ्या, सर्व माहिती काळजीपूर्वक भरा, आवश्यक कागदपत्रे जोडा, बँक अधिकारी तुमचा अर्ज तपासतील. काही वेळा प्रत्यक्ष भेट घेऊन प्रश्न विचारले जातात, जसे की व्यवसाय कुठे सुरू करणार, नफा कसा होणार. सर्व काही योग्य असल्यास 15 ते 30 दिवसात लोन मंजूर होते. मंजुरीनंतर थेट तुमच्या बँक खात्यात रक्कम जमा होते. ऑनलाईन पद्धतीत डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर जा, अर्ज फॉर्म डाउनलोड करा, माहिती भरून आवश्यक कागदपत्रांसह सबमिट करा. अर्जानंतर संबंधित बँक तुम्हाला संपर्क करेल. लोन मिळेपर्यंतचा प्रवास. योग्य व्यवसाय ठरवा, व्यवसाय योजना लिहा, सर्व कागदपत्रे तयार ठेवा, अर्ज भरा, ऑनलाईन किंवा ऑफलाईन. बँक तपासणी करेल. मंजुरीनंतर लोन रक्कम थेट खात्यात जमा होईल. तुम्हाला परतफेडीचा वेळापत्रक मिळेल. या लोनचे फायदे काय? या लोनकरिता कोणतेही कारण लागत नाही. सोपे EMI हप्ते, कमी व्याजदर, 8 ते 12% दरम्यान. महिला उद्योजकांना विशेष सवलती, स्टार्टअप, लहान दुकानदार, शेतकरी यांना मोठी मदत. महाराष्ट्रातील एका महिलेने मुद्रा लोन घेऊन सिलाई मशीन खरेदी केल्या आणि आज तिच्या गावात 10 महिलांना रोजगार दिला आहे. एका तरुणानं शिशु लोन घेऊन पाणीपुरी व्यवसाय सुरू केला. नंतर किशोर लोन घेऊन रेस्टॉरंट सुरू केलं. या योजनेबद्दल माहिती जाणून घेताना तुम्ही असंख्य प्रश्नांनी गोंधळले असाल. चला तर मग तुमच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.
लोन मिळायला किती वेळ लागतो? साधारण 15 ते 30 दिवस. व्याजदर किती असतो? बँकेनुसार 8 ते 12% दरम्यान. सबसिडी मिळते का? मुद्रा लोनवर थेट सबसिडी नाही, पण सरकार कधी व्याजात सूट देते. हमीदार लागतो का? नाही, हमीदार लागत नाही. कोणकोणत्या बँका लोन देतात? SBI, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, ॲक्सिस बँक, HDFC, ICICI तसेच सर्व ग्रामीण बँका. तर मंडळी, प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना ही फक्त कर्ज योजना नाही, तर लघु उद्योगांसाठी आणि बेरोजगार तरुणांसाठी सुवर्ण संधी आहे. जर तुमच्याकडे चांगली कल्पना असेल, कष्ट करण्याची तयारी असेल आणि थोडं भांडवल लागत असेल, तर आजच आपल्या जवळच्या बँकेत जा आणि मुद्रा लोन योजनेचा फायदा घ्या. व्यवसाय सुरू करा, रोजगार निर्माण करा आणि आपल्या स्वप्नांना नवी दिशा द्या. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या माहितीपूर्ण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.